नमस्कार, श्री स्वामी समर्थ. थोडीशी सुट्टी म्हणून एन्जॉय करावा असं मुलांना वाटलं. आज केलेली आहे भरलेली भेंडी. पुढे दाखवणारच आहे. तर आम्ही फिरायला चाललेलो आहोत. ते कसं इथं माझं जीव कसा येवायला तुला काय सुचत तेरी हालत काय श्रुती बस ना एकच राहिला एवढं तर होत नाही. मी बघत आजच करायचं यांना. माझ्याकडे एक आयडिया. हा, तुम्हाला आयडिया बताव. हे असे उभे ठेवायचे आणि मी कुठं बसू? नाही उभे नाही, वरती चिटकायचे. चिकट चिकट याला काहीतरी. बस बस पप्पा मी तुमच्या मांडीवर बसू? बस बस का नको का हे कुठे उतरवायचे? मी तर बसतो. गुरु तू माझ्या मांडीवर ये रे बाबा. जातानाच उतरवायचे ना. याला काय म्हणतात, यात्रेत लग्न काढणं. कारण मिस्टरांना कुठेतरी सामान पोचवायचं होतं. तर त्यांना वाटतं चला यांचे फिरणं होईल, मुलंही शांत होतील, बायकोलाही फिरून आणणं होईल. म्हणून बऱ्याच वेळेस फिरायला जात असतो. बीडपासून 12 ते 15 किलोमीटरच्या अंतरावरती हे गोरक्षनाथ टेकडी म्हणून हे एक देवस्थान आहे. खूप छान निसर्गरम्य वातावरण आहे तिथे. या ठिकाणी आम्ही गेलो होतो. यांना वाटलं सुट्टीचं मुलांना आणता येईल फिरून. आम्ही गेलो 6 वाजता. पुढे काय झालं, आम्ही ज्या पार्कमध्ये जाणार होतो मुलांना घेऊन, ते पार्क बंद होतं. क्या करने का बोलो. पिवा मत छुपना तू. अरे पिऊ मत छुपना. पिऊ तू मत छुपना बेटा. व्हिडिओ काढायचे. मला याच्यात काढायचे. त्या दिवशी पडलं होतं. कोणतं आळूचे पान आहेत ते, गुलाबाचं झाड कोणतं? ते लाल लाल हो हो हो. हाँ, बड़ी लंबी सैर है रे बाबा. लय मस्त होतं. अजून मला दोरी बांधला. इकडे कसं ट्रेकिंग करण्यासाठी साहेब असं काही चांगलं नसतं गड्या. एक तर बायकोल फिरायला आणायचं आणि असल्या ठिकाणी आणायचं. आले 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 आले. हा एवढा बरं येऊन खाला फोटो काढायचं कुठं सुचत. हे कशाला तिकडे जायचं गुरु? माझा गुरु या झोपडीकडे अगदी कुतूहलाने बघत होता. कारण आता अशा झोपड्या दुर्मिळ दिसतात. कारण मी ज्या शाळेत शिकवते मुलांना या झोपड्या दाखवण्यासाठी मला यूट्यूबचा वापर करावा लागतो. नेटवरती त्यांना झोपड्या कशा असतात हे दाखवावं लागतं, एक्सप्लेन करावं लागतं. अशा वेळेस लक्षात येतं की मुलांना थोडं
वातावरणाच्या संपर्कामध्ये आणलं गेलं पाहिजे, परिसर दाखवला गेला पाहिजे. आता एकदा श्रेयाला काय सांगितलं, जा म्हटलं तू काय कर, दुर्वा आणि आघाडा घेऊन ये. तिला आघाडा कळलाच नाही काय असतं. तिने दुसरंच गवत उचलून आणलं. आघाडा म्हणजे काय, जे गणपतीला दुर्वा आणि आघाडा जो आपण गणपती बाप्पाला वाहतो तो आघाडा कसा असतो हेच तिला माहीत नव्हतं. मग तिला मी पाठवलं. तिनं काय केलं, दुसरंच गवत उचलून आणलं. म्हटलं हे काय गं, तर म्हणे हे आई तूच सांगितलं ना ते दुर्वा आणि आघाडा घेऊन यायचं. दुर्वा आणताना हरळ बरोबर आणली तिनं, 21 काड्या आणल्या, परंतु आघाडा निवडताना मात्र चूक केली. मग माझ्या लक्षात आलं की मुलांना ह्या छोट्या छोट्या गोष्टी फार जवळून माहिती असल्या पाहिजे. मग मी काय केलं, इथं बघा पुढे दाखवणार आहे, तिथे आघाडा दिसला. तिला म्हटलं हा बघ याला म्हणतात आघाडा आणि हे गणपती बाप्पाला फार प्रिय असतं. आता या आघाड्याचा उपयोग जर तुम्ही दात घासण्यासाठी केला, ऋषीपंचमीच्या दिवशी बऱ्याच महिला व्रत करतात, त्या दिवशी या आघाड्याच्या काडीने दात घासले जातात. हे जे पहिल्या काळातलं प्राचीन याचं महत्त्व होतं ते याचमुळे असावं. बिचारी मुलं इतकी समजदार, अगदी छान, जाऊ दे 4पर्यंतच होतं म्हणत आम्ही माघारी आलो. आणि मग रस्त्यामध्ये एका झाडाखाली बसून आम्ही जो काही जेवणासाठी मेनू घेऊन गेलो होतो तो तिथे बसून अगदी छान वनभोजनाचा आनंद घेतला. चलो निकालो डब्बे, डब्बे निकालो डब्बे. उघडव साहेब, हे गुरुली मला दे. काय रे, हे उघड ना. हा हा वा, हे काय वा, ते डबे उघडा ना. कुठून आली हात आता इधर टाकिल नहीं है, जान दो, हमको हाथीच नहीं करना, हमारा हाथ बिल्कुल खराब नहीं. धर रे गुरु थोड़ा सा ऐसे धर, ये तो पकड़ ऐसे ऐसे. किंवा तुला लांब बसली ग किंवा हे बाबू मग काय तुमच्या मांडीवर बसू का? चटणी म्हणजे दोघांपुरते 2च ताट आणले तुम्ही. अगं आपण सगळे खाऊया ना बाळा. मी आणि पप्पा एका ताटात, तुम्ही तिघा एका ताटात. डन, डील. मी कुठं अहो मसाला जरा आम्हाला त्यांना राहू द्या. सगळा मसाला नाही सगळा ये इथं मसाला त्यांनी घेतलाय. कोई बात नाही, कोई बात नाही. गुरुले भूक लागली म्हणजे ही भाजी खायची. तेव्हा असं आपली कॉपी केली सगळं. नाही ग, जेवण काय आम्ही इथं आल्यावर बनवले, आम्ही पहिलेच. ते म्हणले असते ना आपल्यासारखेच दिसत आहेत कोणतरी बाबा. बोलायचं का कोणाला? त्या काय पाण्यात देतो ना, ताट घेऊन ये बाबा. भरपूर सगळे पदार्थ घरून बनवून आणले होते. अशी झाली 1 दिवसाची मस्त अशी वन डे ट्रिप. वन डे नाही, 2-3 तासाची म्हणावी लागेल. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा.